पहिल्या राऊंडची चौथी मॅच पाहतोय. एका बाजूने साई स्पोर्ट शहापूर संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय मीर 11 मुरबाड. या दोन संघांदरम्यान पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकला आपण पाहतोय या ठिकाणी मुरबाड संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय मैदानावरती आणि साई स्पोर्ट शहापूर संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केले. दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू तुमचे पाठवून द्यायचे विनंती आहे. चला साई स्पोर्ट शहापूर संपूर्ण टीम इथे, परंतु मीर 11 मुरबाड संघ आपल्याला विनंती आहे की आपण देखील आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. 12वा खेळाडू खरं तर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवता येऊ शकत नाही, कारण 12वा खेळाडू हा देखील ज्यावेळेस एखादा खेळाडू इंजर्ड होतो त्यावेळेस प्लेइंग 11चा भाग होऊ शकतो. विलास वारगडे आणि योगेश कोर ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे आणि सध्याच्या घडीला सुपर डुपर हिट ही जोडी आहे. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय तितक्याच लेवल ताकदीचा गोलंदाज अर्थात आतिश पांडे बॉलिंग ट्रॅक वरती इथे सुरुवात केली जाईल. साई स्पोर्ट शहापूर दोन्ही संघ मात्र समसमान ताकदीचे आहेत आणि या मॅच मध्ये तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आपण पाहतोय बॅटला स्लाइस झाला, पॉइंट रिजनला बॉल गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. मिळेल एकेरी धाव. एकेरी धावेनं मात्र धावांचा श्रीगणेशा होईल आणि एका धावेसोबत मार्क ऑफ होतील. बॅटर आपण पाहतोय विलास. योगेश कोर आपण पाहतोय स्ट्राईकला. विलास वारगडे, योगेश कोर. सध्याच्या खडीला मात्र इनफॉर्म बॅटर आहेत दोनही फलंदाज आपण पाहतोय योगेश कोर आणि विलास वारगडे. पुढचा बॉल यावेळेस तर हवेत तुझा उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या खाली पोहोचतील गणेश टिंगोरे आणि योगेश कोर. हलकीशी ती खता. योगेश कोर का नाही खुला खाता. शून्यावरती माघारी परततील. आली आहे विकेट. गोल्डन डकचे शिकार आपण पाहतोय ठरलेत बॅटर योगेश कोर. क्रिकेट हा खेळ आपण पाहतोय वर्तमानाचा आहे, प्रेझेंटचा आहे, प्रोसेसचा आहे. तुम्ही भूतकाळात किती मोठे हिरो आहेत, परंतु नवीन मॅचची सुरुवात ही तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करावी लागते. ते मोमेंटम नसतं तुमच्याकडे, ती सुरुवात नसते. इथे मात्र विकेट आली आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय क्रमांक 3 वरती दाखल होतील. नवीन बॅटर आपण पाहतोय स्वप्नील क्रमांक 3 वरती दाखल झालेत. स्वप्नील गांगड आपण पाहतोय मैदानावरती क्रमांक 3 वरती दाखल झाले. सतीश पांडे सफलता अर्जित करतायत, ही गोष्ट महत्वाची आहे साई स्पोर्ट शहापूर संघासाठी. आतिश पण एकदा सज्ज आहेत आपण पाहतोय योगेश गांगडसाठी. स्वप्नील साठी हा बॉल समोरच्या दिशेने तीर भी शर्मा जाए इतना सीधा स्ट्रोक केलाय आणि गेंद आपण पाहतोय सीमारेषच्या पलीकडे चौकार. खमालीचा स्ट्रोक आपण पाहतोय सरळ बॅटने समोरच्या दिशेने. फी मध्ये हा फटका खेळले होते, लॉफ्ट केलं या बॉलला आणि बॉल मात्र सीमारेषच्या पलीकडे येईल. चौकार. चौकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 5. इथे मात्र राईट झाला बॉल आणि एज लागून विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. या अगोदरच्या बॉल वरती आलाय चौकार आणि इथे आपण पाहतोय यष्टांचा वैध बॉलने घेतलाय. विकेट वरती बॉल जाऊन आदळलाय. एक चांगला बॉल आपण पाहतोय गोलंदाज आतिश पांडे यांच्या माध्यमातून.
चौकारानंतर आपण पाहतोय प्रत्युत्तर दिलं. इथे आपण पाहतोय गोलंदाज आतिश पांडे यांनी विकेट आली. स्वप्नील देखील बाद झाले. स्वप्नील गांगड नवीन बॅटर क्रमांक 4 वरती मैदानावरती दाखल होतील. नवीन बॅटर आपण पाहतोय देवीदास मैदानावरती दाखल होतील क्रमांक 4 वरती. देवीदास मैदानावरती दाखल होतील. 5 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र क्रॅकिंग हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कव्हर रिजनला. दोन्ही हातांचा उपयोग केला क्षेत्ररक्षकाने. ही गोष्ट महत्वाची. संदीप निमसे होते आणि खरं तर चपळ खेळाडू आहे आणि बॉलला मात्र अतिशय योग्य रीतीने रोखले. धावपलकावरती धावा 6. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल या षटकामधला आणि आतिश पांडे खूप कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 मध्ये पुढचा बॉल. इथे मात्र इनफिल्डच्या वरून बॉलला क्लिअर तर केलंय. बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक देखील वेगाने जात आहेत आणि बॉलला रोखतील देखील. आपण पाहतोय अगदी 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्यात आणि धावपलकावरती धावा असतील 8. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मैदानावरती. एका षटकाचा खेळ संपलाय आणि धावपलकावरती आपण पाहतोय या ठिकाणी मीर 11 मुरबाड संघाच्या नावावरती धावा असतील 8. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे पूर्ण होईल आणि खरं तर जो खेळाडू सध्याच्या घडीला व्यावसायिक संघांमध्ये आपली वर्णी लावतोय आणि फक्त वर्णी लावत नाही तर आपल्या नावाचं वलय अगदी संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतामध्ये ज्या खेळाडूने खरं तर पोहोचवलंय, आपलं नाव केलंय आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक धुरंधर खेळाडू आपण पाहतोय. जयदीप भोंडिवले बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. खरं तर असं आपण म्हणूयात पॉकेट डायनमो ते आहेत आणि सकाळी अगदी आपण पाहिलं कोकणामध्ये होते, परंतु आज आपल्या शहापूरच्या मैदानावरती, घरच्या मैदानावरती चेडी. पहिलाच बॉल आपण पाहतोय इथे केवळ दिशा दिली आहे. फायनल क्षेत्रामध्ये एकेरी धाव अर्जित होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असतील आपण पाहतोय 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावपलकावरती आहेत. जयदीप फोंडिवले अर्थात तुम्हा सर्वांचा लाडका खेळाडू चेडी मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती. 9 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 2 विकेट. पुढचा बॉल. कमालीचा हा बॉल होता. विकेट किपर कडून चूक झाली. रोहन शिर्के चुकतायत. इथे मात्र एकेरी धाव येईल. लेग बाईच्या माध्यमातून एकेरी धाव आली. एकेरी धावेने धावपलक पुढे जाईल. 10 धावा धावपलकावरती. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 2 विकेट. 1.2 षटकांचा खेळ संपलाय आणि 10 धावा धावपलकावरती आहेत. विलास वारगडे आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय देवीदास मैदानावरती आहेत. फुदरलेनचा हा बॉल होता. आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर यॉर्क केले बॅटरला आणि जास्त काही करू शकले नाही कारण वीड नव्हती. फुदरलेनचा हा बॉल होता. जास्त मोठा फटका येऊ शकला नाही. आणखी एक बॉल तुम्ही डॉट पाहताय. जयदीप भोंडिवलीची खासियत आहे. व्हेरिएशन त्याच्याकडे आहेत आणि अचूकता खूप महत्वाची गोष्ट आहे. यावेळेस मात्र हवेमध्ये उंच बॉल गेलाय. दूर जास्त जाणार नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले. सेल इथे सुटलाय आणि तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा अर्जित झाल्यात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सेल इथे सोपा होता. बराच काळ बॉल हवेमध्ये बॉलच्या खाली देखील पोहोचले, परंतु सेल इथून झालंय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं बऱ्याच वेळा समालोचक सांगतात, परंतु इथे सेल सुटतोय आणि 2 धावेने धावपलक पुढे जाईल. 10 धावा धावपलकावरती. 12 धावा धावपलकावरती आहेत. 12 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मार्ग असते आपण पाहतोय. जयदीप भोंडिवले बॉलिंग ट्रॅकवरती. देवीदास लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आपण पाहतोय. अगदी चांगला सेल इथे टिपला गेलाय आणि विकेट आली. आपण पाहतोय कशा रीतीने हा सेल टिपलाय. अगदी शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये एक चांगला सेल तुम्हाला पाहायला मिळतोय मयुरेशनच्या माध्यमातून आणि विकेट मिळवली छेडीने.
नवीन बॅटर आशिष मैदानावरती क्रमांक 5 वरती दाखल होतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. खरं तर ऑपॉर्च्युनिटी अगोदरच्या बॉलवरती देखील क्रिएट केली होती जयदीप भुंडिवलेने, परंतु सेल सुटला. परंतु यावेळेस कुठलीही चूक होत नाही, एक चांगला सेल तुम्हाला पाहायला मिळालाय. धावफलकावरती धावा आहेत 12, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज आशिष मैदानावरती, विलास वारगडे अजून देखील मैदानावरती आहेत आणि त्यांच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर असणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मीर 11 मुरबाड संघाला 12 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 मार्गस्थ आहे. 1.5 षटकांचा खेळ संपलाय. थेट बॉल, जेथे की बॉल रिलीज झाला नाही. थेट बॉल तुम्ही पाहताय. 12 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.5 षटकांचा खेळ संपलाय. लेग स्वरूपाचा हा बॉल होता, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने कट झाला शार्पली, परंतु मिळेल एकेरी धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 13 लॉस ऑफ द 3 विकेट. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राईट आर्मवरती विकेट आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर हा बॉल आणि मर्यादित रेखा बॉलने खरं तर ओलांडली आहे. दंडित केलं जाईल गोलंदाजाला एका धावे करता. वाईट बॉल, अवांतर धाव आणि अवांतर धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती 14. पुढचा बॉल एज लागले. ऑप्शनच्या बाहेर हा देखील बॉल होता आपण पाहतोय. दरम्यान रिजनला घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. 1 धाव मिळेल एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती 15. स्ट्राईक बदलली गेली आहे आणि संधी आहे विलास वारगडेकडे. खरं तर आतापर्यंत या डावामध्ये मोठे फटके खूप कमी आलेत आणि इथून जर मोठे फटके जर आले तर ती मात्र आपण पाहतो एक पर्वणी असेल मुरबाड संघासाठी. ज्यावेळेस आपण पाहतो ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉलच्या रेषेपर्यंत पोहोचलेले नव्हते आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय की बॅटवरती बॉल व्यवस्थित आला नाही. 1 धाव मिळेल केवळ आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती 16. लॉस ऑफ द 3 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आपण पाहतोय. ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती. प्रत्येक गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी इथे केली आहे मैदानावरती. हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय लेग कटर स्वरूपाचा हा बॉल होता. पडल्यानंतर मात्र शार्पली कट झाला. ऑफ स्टंपच्या लेंथ वरती हा बॉल पडला असेल आणि पडल्यानंतर मात्र शार्पली बॉल कट होतोय. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. आणखी एक धावफलकावरती धावा 16. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती. हा बॉल यावेळेस हेलिकॉप्टर उडवला हवेमध्ये. दूर किती जाईल पाहायचंय. दूर गेला क्षेत्ररक्षकापर्यंत. सेल टिपतील आणि आणखी एक विकेट इथे आली. चांगला सेल आपण पाहतोय. वेल चच कॅच यावेळेस पाहायला मिळाला डीप मध्ये तुम्हाला. क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती आणि त्यासोबत आपण पाहतोय कॅमेरामनचं लाजवाब वर्क. विकेट आली. 16 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकामागून एक सातत्याने विकेट मात्र गमावत गेला. भागीदारी इथे झाली नाही. नवीन बॅटर हरीश आपण पाहतोय मैदानावरती दाखल होत आहेत. हरीश वारगडे क्रमांक 6 वरती मैदानावरती दाखल झालेत. तर राजेबाईज शहापूर संघ यानंतर विनंती मॅच होईल. आपण कृपया मैदानावरती थांबायचे, कुठेही जाऊ नका ही विनंती आयोजकांच्या वतीने. धावफलकावरती धावा 16. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.4 षटकांचा खेळ संपलाय आणि 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
साई चषक 2024. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय फुलरलेनचा हा बॉल होता, इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक बॉलवर देण्याचा प्रयत्न करतायत, खराब अंदाज, खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. हा मात्र संजीवनी प्रदान करणारा चौकार आला या इनिंगला. 20 धावा धावफलकावरती. खूप वेगाने क्षेत्ररक्षक बॉलवरती आले परंतु बॉलला रोखू शकणार नाहीये. 20 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आवश्यकता होती या गोष्टींची, रन यायला पाहिजेत, रन कशा आल्या हे महत्वाचं नाहीये. इथे मात्र धावेंची सक्त आवश्यकता आहे मुरबाड संघाला. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. यावेळेस आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला खेळत. डीप मध्ये कव्हर मध्ये खेळाडू आहेत, पॉइंट रिजनला येतील तोपर्यंत मिळतील. या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती 22. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती आहेत. खर तर आता धावांसाठी देवाचा धावा करून चालणार नाहीये, तर मैदानावरती मोठे फटके खेळून धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. धावांसाठी धावाधाव मैदानावरती करणं गरजेचं आहे. 22 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय विलास वारगडे जे की सलामीला आलेत. 4 बॉलमध्ये 4 धावा त्यांच्या नावावरती आहेत आणि 2 बॉल 6 धावांवरती आपण पाहतोय हरेश मैदानावरती आहेत. इथून मोठे फटके खेळावे लागतील कारण विलास सलामीला आलेले बॅटर आहेत. आतापर्यंत शांत संयमी खेळ पाहायला मिळाला. एका बाजूने विकेट आल्यात, 22 धावा आल्यात आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय मनीष लहाने दाखल झाले. षटक क्रमांक आपण पाहतोय 4. खरं तर आपण पाहतोय स्लॉग ओव्हरचं, डेथ ओव्हरचं हे षटक हाताळण्यासाठी मनीष लहाने बॉलिंग ट्रॅकवरती. इथून मात्र मोठे फटके शोधावे लागतील मुरबाड संघाला कारण आपण पाहतोय साई स्पोर्ट्स शहापूर संघ देखील ताकदवर आहे आणि मीर 11 मुरबाड संघाला जर या सामन्यामध्ये सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल तर अपेक्षा असतील विलास वारगडेच्या बॅटमधून मोठ्या धाव्यांची. लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय. पहिला बॉल पाईन क्षेत्रामध्ये खेळीत मिळेल, केवळ एकेरी धाव घोषांकित क्षेत्रामधून स्ट्राईक बदलली जाईल. धावफलकावरती धावा आहेत 23. 23. हरेश वारगडे आपण पाहतोय स्ट्राईक वरती. काका पुतण्याची जोडी आहे परंतु इथून धावा शोधाव्या लागतील, त्याखेरीज पर्याय नाहीये. 23 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3.1 षटकाचा खेळ संपलाय. 5 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव आली आहे. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय अगदी 24 धावा. 24. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती. गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. प्रत्येक गोलंदाजाने खूप टिचून मारा इथे केलाय आणि त्या माध्यमातून मात्र जास्त धावा इथे बनवता आल्या नाहीयेत मुरबाड संघाला. सातत्याने विकेट देखील गमावल्या. ऑन साइडला आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॅकवर्ड पोझिशन मध्ये बॉल चाललाय. खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि हा असेल या इनिंगला संजीवनी देणारा आणखी एक चौकार. हरीश यांच्या बॅटमधून आपण पाहतोय हा दुसरा चौकार आलाय. आवश्यकता आहे या फटक्यांची मुरबाड संघाला आणि धावफलक मात्र वेगाने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती 28. 4 बॉलमध्ये 10 धाव्यांची खेळी आतापर्यंत केली. हरीश वारगडे थोडेसे भारी ठरतायत आणि आवश्यकता आहे त्यांच्या या फटक्यांची. 1-2 षटकार जर आले तर एक सन्मानजनक धावसंख्या इथून देखील उभी राहू शकते आणि तुम्ही फाईट करू शकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटवरती बॉल व्यवस्थित आला नाही. नो बॉल पंचांनी कॉल केला स्ट्रेट वे आणि इथे आपण पाहतोय मोमेंटम बदलणार का. या बॉल वरती आल्या धावा एकूण 3 आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. इथे संधी आपण पाहतोय बॅटरकडे. मौका भी है, दस्तूर भी है आणि समय की मांग भी है कि यहाँ से आपको बड़े शॉट खेलने पडेंगे. मोठे फटके खेळावे लागतील, त्याखेरीज पर्याय नाहीये. 3.3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 31. पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि फ्री हिट वरती तुम्ही धावबाद होऊ शकता. बॉल हिटिंग द टॉईज. 2 वेळा जर बॅटने बॉल मारला तरी देखील तुम्ही बाद होऊ शकता. आणि तिसरा नियम आहे ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड. ऑफ्टनच्या बाहेरचा हा बॉल आपण पाहतोय. पिचिंग आवश्यकता होती का खेळण्याची, कदाचित वाईड देखील जाऊ शकला असता परंतु मिळेल. फ्री हिटच्या बॉल वरती केवळ एकेरी धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती 32. लॉस ऑफ द 4 विकेट. जास्त करण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित बॅटरने आपण पाहतोय ऑप्शनच्या बराच बाहेर बॉल होता आणि त्याला मात्र चेस केलं. 1 धाव मिळेल. 32 धावा धावफलकावरती 32.
फटका लाजवाब आपण पाहतो. इनसाइड आउटचा दूर किती जाईल पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील फक्त दर्शक आणि ही क्षमता आहे आपण पाहतोय विलास वारगडेकडे. फुलर लेनचा हा बॉल होता ऑफ स्टंपच्या बाहेर. आपण पाहतोय जागेवरून खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. इनसाइड आउटचा लाजवाब फटका. 38 धावा धावफलकावरती. आवश्यकता होती या फटक्याची. विलास वारगडेच्या बॅट मधून तो फटका आलाय आणि धावफलक जाऊन पोहोचले 38 धावा धावफलकावरती. 38 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धावफलकावरती आहेत. आणखी एखादा जर षटकार आला तर मग मात्र इथे आपण पाहू शकतो की एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत खरं तर मजल मारता येईल आणि एक आव्हान उभं केलं जाईल प्रतिस्पर्धी संघासमोर. आणि पहा ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग करता अगदी तो तुमचा प्रतिस्पर्धी संघ आहे त्यांच्यावरती आपण पाहतो सायकोलॉजिकल प्रेशर किंवा मनोवैज्ञानिक दबाव जर टाकायचा असेल तर एक चांगली धावसंख्या तुम्हाला सुरुवातीला उभारावी लागते. शेवटचा बॉल या इनिंग मधला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न टॉप पेज लागतोय. फाईन क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. 1 धाव येईल. 39 धावा धावफलकावरती. सुरुवातीला जो धावांचा दुष्काळ होता तो मात्र हळूहळू संपला आणि शेवटी मात्र डावाला फिनिशिंग टच देण्यामध्ये यश आलं या ठिकाणी काका आणि पुतण्याला. आणि धावफलक आपण पाहतो 39 धावा धावफलकावरती. 40 धावांचं लक्ष असेल आणि या लक्ष्याचा पाठलाग खरं तर यशस्वीरित्या केला जाईल का साई स्पोर्ट शहापूर संघाकडून की मग बाजूचाच तालुका आपण पाहतोय ठाणे जिल्ह्यामधला दुसरा मीर 11 मुरबाड तालुका भारी पडेल शहापूर तालुक्यावरती. या मॅच मध्ये पुढे काय होईल खेळाच्या उत्तरार्धामध्ये हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती जोडले जातील द व्हॉइस ऑफ कल्याण वरप आपण पाहतोय प्रसन्न चव्हाण सर. थँक्यू. तर पहा इथे मात्र आपण पाहतोय ड्रेसिंग कंपल्सरी या नियमानुसार मुरबाड संघाला 2 धावांची पेनल्टी असेल आणि ज्यावेळेस शहापूर संघ बॅटिंगसाठी उतरेल पहिलं षटक ज्यावेळेस समाप्त होईल त्यावेळेस 2 धावांची पेनल्टी स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. याची नोंद आपण करून घ्यायची आहे म्हणजे त्या 2 धावा ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये. ही गोष्ट पकडून चला मुरबाड संघ ही विनंती असेल. आणि खेळाचं द्वितीय सत्र सुरू होईल त्यावेळेस मायक्रोफोन वरती जोडले जातील प्रसन्न चव्हाण सर. थँक्यू. तर नक्कीच आपण पाहू शकतो याच दरम्यान मेजर सचिन सोरगे यांची उपस्थिती लाभली आहे. त्यांचं करूया आपण स्वागत. वेलकम आहे सर. स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने खूप चांगली कामगिरी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहतो. आता मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो एका जंगलामधील 2 वाघ. एकीकडे गणेश टिंगोरे तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील संदीप निमसे. बराच काळ ब्रेक घेतला होता. कंप्लीट 2 वर्षांचा ब्रेक आणि त्यानंतर मैदानावरती आता भरपूर वेळानंतर संदीप निमसे झाले दाखल. आणि ज्या वेळेस जंगलामध्ये वाघ चालतो त्याची दहशत जशाप्रमाणे असते संदीप निमसे ज्या वेळेस मैदानावरती उतरतो अगदी तशाच प्रकारची दहशत आपल्याला पाहायला मिळते. संदीप आणि गणेश ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. तर बॉलिंग मार्क वरती स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे संभाजीनगरचा खेळाडू स्वप्नील तो मीर 11 मुरबाड संघासाठी बॉलिंग करायला उतरलेला आहे. स्वप्नील गांगड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. गणेश डिंगोरे आणि संदीप निमसे ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. म्हटलं जातं की बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, अरे टूटते हैं शीशे पत्थरों की टोकर से लेकिन तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो.
मैदानावरती देवी आपण दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. एकीकडे साई स्पोर्ट्स शहापूर, दुसरीकडे मीर 11 मुरबाड. सामन्याला होती सुरुवात, दोन्ही संघांना असतील खूप साऱ्या शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंड वरती शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचा धोनी गणेश ढिंगोरे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मिस्टर कन्सिस्टंट. यावेळेसचा चेंडू पुल केलाय, डीप मध्ये फिल्डर नसतील, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती शहापूरचा ब्रँड दाखवणारा गणेश डिंगोरे, ब्रँडेड चौकार. मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटच्या पटल्यावरती स्वप्नील गांगड हे नाव फार मोठं आहे, मात्र मैदानावरती आता ते शहापूरमध्ये दाखल झालेत. मीर 11 मुरबाड या संघासाठी कमबॅक करावं लागेल. मात्र गणेश डिंगोरे एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला आले, कट केलाय. पॉइंटच्या दिशेला 3 फिल्डर चेंडूच्या मागे असतील, मात्र एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर जोपर्यंत चेंडूची जजमेंट करेल. घेतलेल्या 2 धावा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 2 धावा कंप्लीट आणि 2 धावींच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोचतील बघता बघता, ज्या मात्र 6 या आकड्यावरती 6 धावा धावफलकावरती आहेत. आणि स्ट्रायकिंग एंड वरती गणेश, ज्याच्या बॅटमधून आपल्याला खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते असं खेळाडू गणेश. तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती संदीप. खोलवा टप्प्याचा बॉल, फुल पेस ऑफ द बॅट. क्रिकेट विश्वातील सर्वात सेफ फटका, क्रिकेट विश्वातील सर्वात देखणा फटका. ओव्हर द बॉलर हेड, डाऊन द ग्राउंड खेळलेला हा स्ट्रोक. लॉन्ग ऑफला क्लियर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये तो सिर्फ झाकी है और पूरी किताब खुलनी अभी बाकी है. चौकार आला आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 10 धावा. प्रशांत हुईर सर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत सकाळच्या सत्रापासून. असं स्कोर, त्यांचं विशेष कौतुक करणं गरजेचं राहील. खूप चांगलं व्यक्तिमत्व, इतकी चांगली स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते. सिंगल झाली आहे कंप्लीट, 1 धाव झाली आहे कंप्लीट. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय आणि आता मैदानावरती एक विनंती असेल खाडे मैदानाला की या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण असा खेळाडू आहे 2 वर्षानंतर कमबॅक करतोय आणि कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्याच्या जोडीला मी इथे आलो आणि आल्या आल्या पाहिलं की प्रत्येक जो खेळाडू आहे त्याच्या मनामध्ये संदीप दादासाठी एक रिस्पेक्ट असते आणि ती रिस्पेक्ट त्यांनी कमवली आहे. असा खेळाडू मैदानावरती आपल्याला संदीप निमसे पाहायला मिळतोय. 2 वर्षानंतर कमबॅक केलेला आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. एक मोठं नाव आहे वाघा समान याची मी म्हणेल बॅटिंग चालते आणि मैदानावरती पाहूया कशा प्रकारची कामगिरी संदीप करतील. त्यावेळेस फक्त दिशा दाखवली, पुष्कर और खुश हो. याला म्हटलं जातं सेन्सिबल क्रिकेट, याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट, याला म्हटलं जातं सब्जेक्टिव्ह क्रिकेट, याला म्हटलं जातं क्लेवर क्रिकेट. फक्त दिशा दाखवली, सिंगल धाव झाली 8 टीमच्या अकाउंटमध्ये. माहिती आहे समोरचा खेळाडू गणेश डिंगोरे चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. मला मैदानावरती करायचं काय ते त्याला स्ट्रायकिंग एंडवरती आणायचं आहे आणि मैदानावरती म्हणून मी म्हणतो ना, जरी 2 वर्ष हा खेळाडू खेळाडला नसला तरी याच्या डोक्यामध्ये क्रिकेट इतकं भिनभिनलंय, अगदी रक्तामध्ये नसामध्ये या खेळाडूच्या क्रिकेट पाहायला मिळतो. आणि पहिल्याच बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने अक्रॉस द लाईन खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल धाव झाली 8 टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला 13 पाहायला मिळेल. 2 धावांची पॅनल्टी, पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती साई स्पोर्ट्स शहापूर संघाची आपल्याला 15 पाहायला मिळते आहे. आतापर्यंत झाले ते म्हणजे 13 + 2 पॅनल्टीच्या धावा, एकूण 15 धावा धावफलकावरती ऍड होतील. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहू शकतो पहिलं समाप्त झालं. आता मात्र 18 चेंडू आणि विजयासाठी 25 धावेंची गरज. बायकरमॅन विपक्ष बायकरमॅन आपल्याला पाहायला मिळेल. मुरबाड क्रिकेटचा बायकरमॅन योगेश कोर बॉलिंग मार्कवरती तयार आहे. मॅन फ्रॉम टिंबरे. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल गोटेघरची रन मशीन कोहिनूर ऑफ शहापूर टेनिस बॉल क्रिकेट अर्थात धोनी अर्थात गणेश डिंगोरे, ज्याच्या नावावरती 3 बाईक आहेत. असे बायकरमॅन वर्सेस बायकरमॅन अशी लढत मैदानावरती पाहायला मिळते. एकीकडे शहापूर, दुसरीकडे मुरबाड. आज दोन्ही तालुक्यांची नजरा असतील या मैदानावरती, कारण अस्तित्वाची लढाई जी मात्र सुरू आहे. योगेश कोर बॉलिंग मार्कवरती तयार. स्विच हिट केलाय, फटका सुरेख आहे. स्विच हिट, रिव्हर्स हिट, मॅसिव्ह हिट. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4. तो शहापूर का होगा बेडा पार. येतोय खणखणीत स्ट्रोक चौकार. मागील जर विचार केला दिवसाचा तर मागील दिवसामध्ये हा खेळाडू रेट ऑफ फॉर्म मध्ये नव्हता, मात्र हा खेळाडू असा आहे की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट. आणि क्लासिकल स्ट्रोक आपल्याला गणेश डिंगोरेच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. योगेश कोर प्रेशर मध्ये असतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल.
त्यावेळेस फक्त दिशा दाखवली, पंचांकडे अपील केली जाते. सिंगल धाव झाली 8 टीमच्या टोटलमध्ये आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोचतील. बघता बघता आपण पाहू शकतो 20 या आकड्यावरती 20 ऑन द बोर्ड समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही उर्वरित चेंडू असतील 16 आणि विजयासाठी 20 धाव्यांची गरज. असं म्हटलं जातं की वाघ जंगलात असो किंवा वाघ पिंजऱ्यात असो, वाघ हा वाघ असतो. जरी प्रॅक्टिस केली नसली तरी हा खेळाडू फार मोठा आहे आणि मैदानावरती तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. संदीप पहिला बॉल जो मात्र सिंगल आणि त्यानंतर आपण पाहू शकतो हा दुसरा चेंडू त्याने फेस केला आहे, ज्यावरती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. 15 बॉल आणि 20 धाव्यांची गरज. कमबॅक करावं लागेल मीर 11 मुरबाड संघाला. मुरबाड संघ देखील कमबॅकसाठी जाणलं जातं. खूप चांगले चांगले खेळाडू या टीमकडे आहेत, मात्र मैदानावरती आतापर्यंत तशा प्रकारची कामगिरी जी मात्र कुठल्याही खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यावेळेस फटका मिस टाइम आहे. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. वाघाची दहाड फोडलाय पहाड आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदीप निमसेचा तडाखा आणि आलाय पहिला चौकार. पहिला चौकार आपल्याला संदीप निमसे. ब्रँडेड स्ट्रोक ऑन साइडला, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, मिड विकेटला क्लिअर करत गॅप शॉट सिलेक्शन. क्लासिकल फटकेबाजी संदीप निमसे यांची ओळख आहे आणि अगदी तशीच फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. चौकार. यावेळेस फक्त दिशा दाखवली. वन्स अगेन कोण अलग मगर दृष्टिकोन वही. बॉल इथून मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला होता. पुन्हा एकदा सिंगल धाव झाली 8. अगदी गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतात, जे मात्र संदीप निमसेच्या माध्यमातून सिंगल झाली 8 आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती 25 धावा पाहायला मिळतील. अजूनही विजयाचा विचार केला तर 15 धावांची गरज. त्यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय, मात्र चेंडू घुशंकित क्षेत्रामध्ये गेला. एकदा होईल 8 आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरा समाप्त. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 26 पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 26 असेल. 14 धावांची अजूनही गरज. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती बॉलर या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजेच गोलंदाजाचा पहिला बॉल आपण पाहू शकतो. थोडीशी आपल्याला पाहायला मिळाली, जे मात्र दिशा बदलायचा प्रयत्न जरूर करण्यात आलेला आहे. सिंगल धाव झाली 8 आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील, ती म्हणजेच 27 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला गौरव पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती तयार गणेश टिंगोरे इंडिव्हिज्युअल 18 वरती खेळत आहेत. संदीप निमसेने खूप चांगला कमबॅक केलाय. यावेळेसचा चेंडू फटका सुरेख पाहायला मिळतोय. धावा किती येतील? फक्त आणि फक्त एक मिळेल आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये. ऑन द बोर्ड 28 आणि सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचा एक नामांकित अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती, ज्या खेळाडूने आपल्या नावाचा डंका आणि आपल्या शहापूरचा डंका पेटवलाय, असा श्रवण डोंगरे मैदानावरती आता उपस्थित झालेला आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम श्रवण दादा, स्वागत आहे आपलं. दुपारच्या सत्रामध्ये थोडी लेट एंट्री झाली आहे, मात्र साई स्पोर्ट्स शहापूरची आपण पाहू शकतो मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते. मॅच बघायला आलेले आहेत, किंबहुना मी म्हणेल पुढील मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये देखील श्रवण दादा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर सफल झाले. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर असतील डीप मध्ये, त्यांच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4. तो टीम शहापूर का होगा बेडा पार. चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 32 या आकड्यावरती. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप ओव्हर द फिल्डर, हा मारलेला चौकार आपण पाहू शकतो. चौकार आला आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती आपल्याला 32 पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार.
त्यावेळेस फक्त पुन्हा एकदा दिशा दाखवली ऑफ साइडला, पॉइंटच्या दिशेने बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा येतील या चेंडूवरती 4. बॉल सीमा पार आणि या मॅचची हवा काढणारा फलंदाज गणेश डिंगोरेच्या बॅटमधून आलाय चौकार. विनंती असेल राजे बॉय शहापूर टीम, आपण आपल्या कॅप्टनला टॉससाठी पाठवायचंय. टीम राजे बॉय शहापूर, आपण आपल्या कॅप्टनला टॉससाठी पाठवून द्यायचे, कारण ही मॅच आता थोड्याच वेळामध्ये समाप्त होईल. 8 चेंडू आणि 4 धावेंची गरज मैदानावरती असेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो, मात्र आतापर्यंत एकही विकेट गेली नाही. विकेटची प्राप्ती करावी लागेल मैदानावरती. विकेट इज कॉलिंग आणि OUT फलंदाज होतील बाद. गणेशची खेळी होत असताना समा विकेटची नितांत गरज होती. मैदानावरती कमबॅक झालंय. पाहूया ट्विस्ट येऊ शकेल का, मॅच मध्ये टर्न येऊ शकेल का. फलंदाज होतील बाद गणेश डिंगोरे. बॅक टू दी पवेलियन. शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचा परिस रोहन शेळके मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील श्रावण डोंगरे दादांचं आगमन झालेलं आहे. श्रावण दादा वेलकम आहे, आपलं स्वागत आहे. पहिल्या दिवशी खूप चांगली स्कोरिंग श्रावण दादाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. शहापूरमधून मी म्हणेल साई स्पोर्ट्समधून ते पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे JD देखील आलाय, श्रावण दादा देखील आलाय. त्यामुळे शहापूर संघाच्या आता बोलबाला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. खुलवा टप्प्याचा बॉल पंचांकडे अपील केली जाते. ऑप्शनच्या बाहेरची पिचिंग आपल्याला पाहायला मिळेल. 1/1 धाव ॲड टीमच्या टोटलमध्ये आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड आपण पाहू शकतो, ज्या मात्र 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटच्या षटकामध्ये 3 धाव्यांची गरज असेल, त्यामुळे समीकरण 6 चेंडू आणि 3 धावा असं पाहायला मिळेल. संदीप निमसे आपल्याला पाहायला मिळतील. 2 वर्षानंतर खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये त्यांचं पुन्हा एकदा पदार्पण झालंय आणि पाहू शकतो मैदानावरती त्यांच्या माध्यमातून संयमी खेळ जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी देखील सांगितलं की क्रिकेट माझ्या रक्तात, क्रिकेट माझ्या नसामध्ये आहे आणि मी तो शेवटचा जोपर्यंत एक मी म्हणेल माझा दिवस असेल तोपर्यंत मी क्रिकेट खेळलं जाईल माझ्या माध्यमातून. आणि मैदानावरती पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून कमबॅक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असेल मैदानावरती. संदीप निमसे स्ट्रायकिंग एंडवर, रोहन शेळके नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. तर बॉलिंग मार्कवरती बॉलर आपल्याला कुणाल पाहायला मिळतील. या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 3 धावा जरूर आपण पाहू शकतो. 6 चेंडू 3 धावा डिफेंड आपण होताना पाहिल्यात. पाहूया मीर 11 मुरबाड संघ तशा प्रकारची कामगिरी करेल का. पहिले 2 चेंडू जर डॉट आले तर डेफिनेटली आपल्याला एक मजा येईल. यावेळेसचा चेंडू आपण पाहू शकतो, पुल केलाय MS धोनी स्टाईल, सामना फिनिश केलाय तो म्हणजेच संदीप निमसेने. त्याने देखील सांगितलं की सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हैं हजारों दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. खूप चांगली कामगिरी जी मात्र दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हार्ड लक, टफ लक, मीर 11 मुरबाड. खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. मात्र साई स्पोर्ट्स शहापूर संघ, आपल्याला विनंती असेल आपण आपल्या कॅप्टनला टॉससाठी पाठवून द्यायचं. विनंती असेल राजेभाई शहापूर टीम, आपण आपल्या कॅप्टनला टॉससाठी पाठवून द्या. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपण कव्हर करणार आहोत. राजेभाई शहापूर आणि त्यांच्या विपक्ष साई स्पोर्ट्स शहापूर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला विदिन 1 मिनिट आपल्याला आपल्या कॅप्टनला पाठवायचं. विनंती असेल ती म्हणजे हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो